बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, महिला आयोग काय झोपला आहे का? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळीत उडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला, यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केला हल्लाबोल। कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली, काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप, आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाखड। राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी, हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची काढली धिंड, आतापर्यंत 22 जणांना अटक। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद, वादातून एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला, घटनेत 4 जण जखमी। पुणे पोलिसांकडून तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे परवाने रद्द। आणि रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांचे मीटरचं अद्ययावतीकरण अपूर्ण, मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन दंड आकारणार। शशांक हगवणे याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे। चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। पोकलेन मशीनच्या भाड्याचं चेक बाउन्स केल्याचा पोलिसात तक्रार दाखल असल्याचं समोर आलंय। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलेलं आहे। यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं, तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली। शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशी 24 तास दर्शन सुरू राहील। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। दिव्या आकाश यादव आणि कुणाल बिरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली। यावेळी घाणीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळलाय। डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे। डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाण्यात गेलेले केस आणि नख परत आले आणि तपासणी अहवाल आलेला नाहीये, आम्हाला काय झालं होतं हे तरी कळू द्या असं म्हणत ग्रामस्थांनी सरकारला सवाल केलाय। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा आदेश जारी करण्यात आलाय। उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जूनच्या रात्री 10 वाजेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे। नेरूळमधील 80 एकरातील लोटस तलावामध्ये भराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव मंदा म्हात्रे यांनी हाणून पाडलाय। वर्ध्यामध्ये प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं। मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं हे आंदोलन केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलंय, ते हटवण्यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली। एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे। सर्व रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य खात्यानं केलं। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती आणि या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची धिंड काढली आहे, तर आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झालाय। या वादातून एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसात तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचं समोर आलंय। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झालेत, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले। बकरी ईद काही दिवसांनी साजरी होणार आहे आणि त्या अनुषंगानं संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करून आणण्यात आली होती। पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका पोलिसांनी केली आहे। 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे हायस्कूल जवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,62,000 क्विंटलची आवक झाली, तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 90,000 क्विंटल आवक झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,000 रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1,420 रुपये दर मिळाला। लोणावळा शहरात पथविक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे। पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या। बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांच्या 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि यावर माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगावर सवाल उपस्थित केलाय। बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, महिला आयोग काय झोपलं आहे का असा सवाल त्यांनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाकेंनी एकेरी उल्लेख केलाय। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत, तर या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये हाकेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत सवाल केलाय। सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो असा सवाल हाकेंनी केलाय। वादग्रस्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला अंबाजोगाई न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कासलेला पोलिसांनी मुंबईतील जेलमधून ताब्यात घेतलं। परळीमधील मलकापूर भागातील तरुणाला महावितरणाच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झालाय। यावेळी धनंजय मुंडेंनी मृताच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी महावितरणाची चूक असल्यानं त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या। देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या। त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात देखील प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केल्या। रुग्णालयामध्ये सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या। विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं। मीरा भाईंदर शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली। जळगावात महेश नवमी निमित्त समाज बांधवांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शोभायात्रेत सजीव देखाव्यांसह भव्य शिवलिंग आकर्षण ठरलं। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते देखील जलमय झाले। शेतात पाणी शिरल्यानं बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावलंय। वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नवी मुंबईतील एमवे बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेला रॅपर बिलाल शेख याला 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। धमकी देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केली आहे। आरोपीनं कुणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत।
2015 साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाहीये। या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतलाय। अतिक्रमण कारवाईसाठी गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते, तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला 29 मे पासून बंद होता। पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून 6.50 लाख हिसकावले होते। पोलिसांनी 4 तासात 6 आरोपींना अटक केली। कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली। आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाकड केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील 31 पैकी 13 दिवस पाऊस झाला आणि शेवटच्या आठवड्यातील पावसानं सर्वांनाच धक्का दिला। मे महिन्यामध्ये तालुक्यात 487.22 मिलीमीटर पाऊस झालाय आणि सर्वाधिक पाऊस 26 मे रोजी झालाय। राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुढील वर्षी देखील 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलंय। मुळशी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पौड येथील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय आणि हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलं।